नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। का महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। वाल्मी कराडला घेऊन सीआयडी अधिकारी बीडच्या केजकडे रवाना झालेत। वाल्मी कराडला आजच केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। रात्री वाल्मी कराडवर सुनावणी घेण्यात येणार आहे, तर वाल्मी कराडच्या रिमांडची मागणी सीआयडी कोर्टाकडे करणार आहे। दत्ता गणवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले। दत्ता, काय माहिती? नक्कीच वाल्मी कराडला आज केजच्या सेशन कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मी सध्या केजमध्ये आहे, केजच्या सेशन कोर्टासमोर सध्या उभा आहे आणि याच कोर्टामध्ये असलेल्या 22कर कोर्टासमोर वाल्मी कराड यांना उपस्थित केलं जाणार आहे आणि त्यांच्या या ठिकाणी जी केस झालेली आहे, खंडणीची केस आहे, त्या संदर्भात सुनावणी सुद्धा घेतली जाणार आहे। सीआयडी कडून या ठिकाणी आपले सरकारी वकील जे आहे ते बाजू मांडणार आहेत, तर वाल्मी कराड यांचा सुद्धा वकील त्यांची बाजू मांडणार असल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। सीआयडी कडून वाल्मी कराड यांच्या रिमांडची मागणी केली जाणार आहे। वाल्मी कराड यांनी जे काही गुन्हा केलेला आहे, त्याचबरोबर त्यांच्यावरती जी खंडणीची केस टाकण्यात आलेली आहे, संतोष देशमुख यांचं जे खून प्रकरण आहे, ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी वाल्मी कराड यांच्यासाठी कस्टडीची जी मागणी आहे ती सीआयडी कडून केली जाणार आहे। तर दुसऱ्या बाजूला वाल्मी कराड यांचा दोष नाही तर त्यांना जामीन देण्यात यावा अशी भूमिका सुद्धा वाल्मी कराड यांच्या वकिलाकडून मांडली जाणार आहे। मात्र या ठिकाणी वाल्मी कराड यांना उपस्थित करण्यासाठी सीआयडी कडून खास विनंती करण्यात आलेली आहे की रात्री उशिरापर्यंत कोर्ट चालू ठेवण्यात यावं आणि कोर्टाकडून जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार वाल्मी कराड कितीही उशीर झाला तरी कोर्ट या ठिकाणी चालू ठेवण्यात येणार आहे आणि आजच वाल्मी कराड यांच्यावरती जी केस आहे त्या केसची सुनावणी केली जाणार आहे आणि त्या सुनावणी अंती न्यायालय किती दिवसाची कोठडी देतं हे पाहणं महत्त्वाचं। निश्चित दादा, तुमच्याकडून सगळे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।